आपला पेडणे तालुका हा फक्त निसर्ग, कला, संस्कृती व अध्यात्म एवढाच मर्यादित नाही, ही शूरवीरांची ही भूमी आहे. याच भूमीत बक्षी बहादर जिवबादादा केरकर यांचा जन्म झाला. जिवबादादा हे महादजी शिंदे यांचे मोठे सरदार होते. त्यांच्या पराक्रमाचा डंका संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात त्या काळी गाजला होता. पानिपतच्या लढाईनंतर मराठी सत्तेची पद आणि प्रतिष्ठा पुन्हा याच शूरवीराने मिळवून दिली. चला तर पाहूया त्यांच्या जीवनावरील एक नाटिका. सादर करीत आहेत बक्षी बहादर जिवबादादा केरकर. बक्षी बहादूर म्हणजेच जिवबादादा केरकर. बक्षी बहादूर ही पदवी मला महादजी शिंदे यांनी दिली. बक्षीगिरी म्हणजेच सरसेनापती ही पदवी मला सहजासहजी मिळेल नाही. मी गाजवलेल्या शौर्यांचे हे बक्षीस आहे. गोदच्या राण्यांनी मराठी शाहीला सुरंग लावण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्यावर चाल करून जो विजय मिळवला त्याचे हे फलित आहे. जरी आज मला उत्तरेत बक्षी बहादूर म्हणून ओळखले असते तरी माझे मूळ नाव जिवबादादा केरकर. माझा जन्म पालिये नाजिक केरी या ग्रामी 1740 साली झाला. त्या काळी पोर्तुगीजांचे अंमल गोव्यावर होते, पण पेडणे महाल मात्र पोर्तुगीजांच्या अधिसत्तेत नव्हते. या कालखंडात माझा जन्म झाला. आम्ही 3 भावंडे, थोरले नरसिंह, मी जिवाजी आणि लहान भाऊ शिवाजी. लहानपणीच असताना मला काका वळवंते याला दत्तक दिलेलं. पुढे सर्वजण मला जिवाजी बल्लाळ या नावाने ओळखू लागले. लहानपणापासूनच काहीतरी करून दाखवण्याची मनात जिद्द होती. जरी मी पेशव्यांचा सेवक असलो तरी माझ्या जीवनाला खरा आकार दिला तो म्हणजे महादजी शिंदे यांनी. महादजी शिंदेच्या स्वामीनिष्ठेला मी कधी तडा देऊ दिला नाही. खुद्द राघोबादादा पेशवे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्यावर चाल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सत्याची साथ धरी त्यांना माघार घेण्यास पाड पाडले. मराठी शाहीला आव्हान देणाऱ्या हैदरला नामो हराम करून सोडले. इंग्रजांची सामना देण्याचा प्रसंग आला. गॉडर्ड साहेब फौज घेऊन दक्षिणेत आला. कर्नल लिगर्टन आणि कॅप्टन स्टुअर्ट होता प्रमुख सरदार युद्ध देण्याला. दोन्ही फौजा मंडळी दोन्ही फौजा भिडल्या एकामेकाला. पण इंग्रजांचा जोर फार झाला. रघुनाथराव होता इंग्रजांच्या बाजूला. तेव्हा नानांनी लिहिलं शिंद्यांना. काय लिहिलं? तेव्हा शिंद्यांची फौज आली मदतीला आणि जिवबादादा सेनापती झाला. जिवबादादा सेनापती झाला. हो
गगनाला, तो धुरळा भिडला गगनाला. इतक्यात लढाईची तयारी पाहायला इसकून झाडावर चढला आणि लागला दुर्बिणीनं बघायला. तोच गोलंदाजाने एक गोळा झाडला आणि त्या दिसतून हार झाला. आता बोला सारे शिवबा दादांचा जय जयकार हो. शिवबा दादांचा जय जयकार हो. जी 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 शिवबा दादांचा जय जयकार हो. जी 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 शिवबा दादांचा जय जयकार हो. जी 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 शिवबा दादांचा जय जयकार हो. जी 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 जी. माझ्या गावासाठी जे काही करणं शक्य होतं ते मी सर्व रवानाथांच्या कृपा आशीर्वादाने केलं. अथक परिश्रमाने मी केरी गावचे निर्माण केले. तसेच हरमल व केरीचे रवानाथाचे देऊळ बांधण्याचे कार्य पण मी केले. मराठा साम्राज्याची सेवा करीत असताना मी माझ्या ग्रामदेवतेच्या श्रद्धेला कधी विसर पडू दिला नाही. उभ्या आयुष्यात कैक पराक्रमे गाजविले, पण मन मात्र मातृभूमीच्या जोडीत राहिले. याच मातृभूमीच्या जोडीमुळेच मी आज तुमच्या समोर आत्मरूपात उभा आहे. माझ्याच गोमंत भूमीचे होत असलेले विद्रुपीकरण मला पाहावत नाही. इथली राख होत चाललेली निसर्ग देवता मला स्वस्थ बसू देत नाही. माझ्याच गोमंत वासियांना त्यांच्याच घरात मिळालेली हिंसेची वागणूक माझ्या तलवारीला पुनश्च ललकारीत आहे. माझ्याच गोमंतकीयांना नियंत्रित करून पाहणाऱ्यांना मी जिवबा दादा केरकर पुनश्च अवतारित आहे. उठा, जागे व्हा, बोला हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.